मला तर जायचंच होतं. मी म्हणलं जाऊ आणि बाबा मागून म्हणले मला पण यायचंय. आता त्यांचे बायपास झालं होतं 2023 रोजीच 3 ब्लॉकेज निघले होते. 90, 80, 80चे. रोडला अशी कपार असते कपार. कपार असते अशी कपारीच्या त्याला पुढचं चाक गेलं आणि पाठीमागचं खाली झालं. राहिलं. तर गाडी लगेच अशी पाऊस चालू चलन होता. विरुद्ध समजा होता. पण मी काय म्हटलं जाऊ द्या म्हणलं आता शेवट आपलं समजा थोडं म्हणजे राहिलेलं आहे. तर मला पण जायचंच म्हटलं. डॉक्टर तर विचारलंच नाही. विचारायला पाहिजे होतं थोडंसं. हा पण डॉक्टर नाहीच म्हटले. दर्शन असं झालं की एकदम म्हणजे शांत एकदम मस्त. हृदयाला स्पर्श झाला समजा म्हणजे हे असा. सकाळपासून देवानी परीक्षा घेतली. माझ्यासोबतच तसं झालं नाही नाही, का. मला काय बाबा एकदम चिल. बाबाला काहीच नाही बाबा टेन्शन. chill आहे. सर्दी सुद्धा बाबाचं म्हणजे थंडी सुद्धा वाजत नव्हती. माझे बरं तर काप. मी मम्मी आजी पर चला दवाखान्यात चला दवाखान्यात. नाही जायचं मला दवाखान्यात. नाही, त्यांचे ते- मित्र जेव्हा आले तेव्हा मी गाडी काढली. गाडीत त्यांनी टाकलं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमारीच्या आपल्या एका धमाकेदार आणि नवीन एपिसोडमध्ये. सो आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक अतिशय गोड अशी आजोबा आणि नातवाची जोडी आहे. या दोघांबद्दल सांगायचं झालं तर या दोघांनी केदारनाथ बद्रीनाथ ही यात्रा बाईकवरून पूर्ण केली. आजोबा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना 2023 साली 3 ब्लॉकेज झाले होते, त्यामुळे त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं होतं. तरी आजोबांनी ठरवलं की मला केदारनाथ आणि बद्रीनाथ या यात्रेला जायचं आहे. सो आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे प्रणित पवार आणि त्याचे आजोबा अर्जुन पवार. या दोघांनी केदारनाथ बद्रीनाथची ही जी यात्रा आहे ती बाईकवर पूर्ण केली आहे, ती पण फक्त 110 सीसीच्या बाईकवर. तेही कुठेही न थकता, कुठेही न अडखळता, कुठेही आजारी न पडता. सो आज आपण या दोघांसोबत त्यांचा सगळा प्रवास कसा होता याबद्दल, किंवा त्यांनी कोणत्या अडचणी फेस केल्या याबद्दल, किंवा त्यांनी कोणते अनुभव अनुभवले या बाबतीत खूप सारे गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्ट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट येट टू कम. आणि हां, या व्हिडिओला हाई पॉईंट जायला विसरू नका. सो एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. तर नमस्कार प्रणीत, नमस्कार. नमस्कार आजोबा. तुम्हाला दोघांचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आधी तुमच्याकडे कोण द्या ना की प्रणीत काय करतो, किंवा आजोबा तुम्ही कुठलची, गाव कोणतं, किंवा काय स्टोरी तुमची? बगूर आणि शेवगाव तालुका समजा. माझं नाव प्रणित रवींद्र पवार. हे माझे आजोबा अर्जुन बाबूराव पवार. माझं आता सध्या बीकॉम झालेलं आहे. ITI झाला नंतर आता घरी असतो मी बाबांकडे. ब्लॉगिंग म्हणून. हा, ब्लॉगिंग वगैरे चालू आहे. प्रणित पवार ब्लॉग युट्यूबला हे आपलं चॅनल. आणि बाबा रिटायर झालेले आहेत. हा, हा. शाळेत होते ते. शिक्षक होते? नाही, नाही. नाईक म्हणून होते. ओके. आता ते 2013 रोजीच रिटायर झालेत. वा. आणि आता मस्त चाललंय घरी. शेवगावला आपण बगूरला राहतो बघूर. अलीकडे. हा बर. तर मग आता आजोबांची 2023 ला बायपास झाली होती. हा हो. 2000 ऑगस्टला. मग त्याच्यानंतर आता केदारनाथ बद्रीनाथला बाईकवर जो, गाडीवर जो, असं का वाटलं? म्हणजे कोणी आजोबाने आधी हट्ट धरला होता का कसं काय? नाही, सांगा ना, काय हट्टाचं विषय? नव्हतं. माझी इच्छा होती की केदारनाथला जायचं 2019 पासून. बर. पण नंतर मग असं नाही जमलं. कुठं पैशाची अडचण झाली, हे झालं. हा. तर मग काही दिवसांनी आत्ताच पप्पा म्हणले की जाता का. हा. एक आत्या आहे आमच्या हा. पप्पांच्या. ते त्यांचं चाललं होतं काहीतरी आम्हाला इकडे तिकडे जायचं. मग पप्पा म्हणले तुम्ही जाता का. मला तर जायचंच होतं. मी म्हणलं जाऊ आणि बाबा मागून म्हणले मला पण यायचंय. आता सगळ्यांना हे झालं घरी की बाबा काय नाही का, म्हणजे सुरुवातीला हा. नकार बी होता पण नकार बी समजा होतं. त्यांचे बायपास झालं होतं 2023 रोजीच 3 ब्लॉकेज निघले होते. बापरे. 90, 80, 80चे. बापरे. हा, हो. म्हणजे पूर्ण ब्लॉकेजच जवळपास होता. पूर्ण जवळपास हेच झालं. आणि 2-3दा त्यांना हे पण झालं, तकलीफ पण झाली. हा, हा. आपण दुसऱ्या-तिसऱ्या वेळेस त्यांना नेलं दवाखान्यात. ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेलं ते पण. त्याच्यामुळे सगळेजण घाबरलेले होते. आणि विषय असा आहे की आता केदारनाथ, बद्रीनाथ हे झालं थंड हवेचे ठिकाण. तिथं आहे ना हृदयाचा खूप अजून त्रास होता. problem हा, होतो. श्वास वगैरे घ्यायला तकलीफ होती. त्याच्यामुळे पण हे होतं. पण त्यांचे हट्ट होता आणि मला- त्यांना पण यायचं होतं. कारण की आता आप- हां, सगळं त्यांचं हेच गावातच गेलं सगळं. जास्त हे पण नाही झालं. तसे फिरलेले खूप आहे शाळेच्या सहलीला वगैरे. त्यांची इच्छा म्हणजे त्यांना लहानपणापासून किंवा त्याच्यापासूनच ते फिरायची लई हो, इच्छा हो, होती. हो, बरोबर. त्याच्यामुळं मग हे झालं. मग घरचे पप्पा वगैरे म्हणले जा मग, आता त्यांची इच्छा आहे तर कशाला हे करायचं. मग जेव्हा आजोबा म्हणले तुम्ही म्हणजे मला जायचं आता केदारनाथला, मग हो हो घरचे काय म्हणले? काही म्हणले? नाही नाही आज म्हणजे म्हणजे विरुद्ध समजा होता. पण मी काय म्हटलं जाऊ द्या म्हणलं आता शेवट आपलं समजा थोडं म्हणजे राहिलेलं आहे. तर मला पण जायचंच म्हटलं. आणि म्हणजे
दर्शन बिर्शन म्हणजे समजा मग हेच घ्यायचं मला. मग जेव्हा डॉक्टरला सांगितलं की आम्ही चाललोय असं नाही, डॉक्टरांनी नाही, काय नाही. बोलले? काय- सांगितलंच नाही काय- तुम्हाला? डॉक्टरांना काय- सांगितलं काय- डॉक्टरांनी गोळ्या चालू होत्या फक्त त्यांच्या गो- गोळ्या वगैरे गोळ्या मात्र घेऊन गोळ्या गेलो चालू होतो मी. हा मध्ये त्यांना त्रास पण झाला नाही ना काही काही म्हणजे जेव्हा म्हणजे- ऑपरेशन करून आणलं ना तर दवाखान्यात परत गेलोच हा. नव्हता म्हणजे गोळी नीट चालू झालं होती. सगळं. हा नीट रोज संध्याकाळी घ्यायचो मी गोळी. मला काही समजा रक्त पातळीची रक्त पातळीची गोळी चालू असते. डॉक्टर ते विचारलंच नाही. विचारायला पाहिजे होतं थोडस, पण डॉक्टर नाहीच म्हटले असते. डॉक्टर नाही म्हणले असते हा हा. आणि मग ते इच्छा आपली हे होऊन जाते मग ते उपयोग नाही त्याचा मग बाईकवर जायचाच का विचार झाला? कारण बस येते, गाड्या येतात. आता मग बाईकवर बाईकनीच जायचं. कवर. असं झालं की पप्पा म्हणले बाईकने जा सगळ्यांचा नकार होता. दीदी म्हणली नको मी पण म्हणलो नको बाईकवर जायचं एकटा असतो तर ठीक आहे मुलं मुलं जातात पण आजोबांना घेऊन जायचं म्हणलं नको. सोपं नाहीये. हा पण ट्रेननीच वगैरे जायचं प्लॅन झालता पण कसं होतं ट्रेननी बसनी वगैरे केलं फक्त की ठराविक हा, ठिकाणी ठराविक थांबतो ठिकाणी मी. आपल्याला थांबता येतं कुठं अर्जंट झालं कुठं हे झालं तर मग थांबता नाही येत. बरोबर. बाईकने आपलं आहे आपलं मन कुठं थांबता येतं मग नंतर मी म्हणलं चला बाईकनेच जाऊ आणि आमचा प्लॅन होता म्हणजे आमचा नियमच ठरला होता की दिवसाचं 300 ते लईत लई 400 जायचं किलोमीटर. आता ते जास्त वाटतं पण ते एकदा रूटला जास्त वाटतं ते. रूटला निघलं का तेवढं हे वाटत नाही ते. मग बाईकवर झेपलं का आजोबांना? कारण एवढ्या लांब प्रवास करणं, मागं बसणं, वारा येतोय नाही ते असं एक समजा म्हणजे आमच्याकडे 3 पिशव्या होत्या. पाठीमागं 2 अशा, साईडला 1 आणि ज्यावेळेस समजा आपल्याला असं म्हणजे काही समजा वाटतं समजा शरीराला थोडं काही त्रास वाटला. का असं टेकून बसलं का की बरोबर म्हणजे बॅगच तशा लावल्या त्याला होत्या मागे की बॅग मागं हा. टेकायला म्हणजे खुर्चीवाणी असं आपलं. टेकायला तशी त्याच्यामुळं bag काही आणि म्हणजे helmet तकलीफ वगैरे नाही होती. झाली आणि सारखं चालू राहिला म्हणजे आणि समजा हेल्मेट प्रवास. वगैरे सगळं एकदम सगळे नियमात पूर्ण होतं त्याच्यामुळे काय आपल्याला हे helmet. नाही झालं. हेल्मेट बी होते सगळं म्हणजे सगळे घेऊन हा. चालले. मग जेव्हा 2023 बायपास झालं मग त्याची स्टोरी सांगा. त्यावेळेस काय काय करत गेला किंवा तू त्यावेळेस कुठं होतास किंवा मी आहे ना माझं नेमकी काय झालं संपला होता पेपर संपले होते आणि 2023च्याच जूनच्या ह्याच्यात संपले होते. जुलै 28ला आम्ही गावाला गेलो. जुलै 28 25-28ला मी गावाला गेलो याला जुलैमध्ये जुलैमध्ये 25 तारखेला 2023ला मी गावाला गेलो. तर सतत आता गावात जाणंच राहतं. आता वडिलांचं दर आठवड्याला गावाला जाणंच राहतं. शनिवार रविवार सुट्टी भेटली पप्पा गावात मम्मी पप्पा आणि पण त्या दिवशी पप्पांना पण इकडं राहुरीलाच यायचं होतं. हा, राहुरीला त्यांचं हे होतं हा त्यांचं ते काहीतरी होतं त्यांचं आणि मम्मी दादा आमचा दीदी सगळे आम्ही गावाला गेलतो आणि तेव्हाच बाबाला काय झालं एक दिवस राहिलो सकाळी येणं लय तकलीफ व्हायला लागली. म्हणजे त्यांना श्वास घेता उलट्यावानी होत होतं पण उलटी येत नव्हती. एकाच ठिकाणी ते जाऊन बसायचे उगाच दम लागल्यावानी व्हायचं आणि साईडला असं घराच्या समोर असं बसलो होतो. घर आहे तर हाताला अशा समजा मुंग्या किंवा मुंगे समजा हे काटे झाले. येतात पाणी सुटलंय आणि म्हणजे घाम येतोय. मग मंडळी म्हणे काय होऊन राहिलं तुम्हाला? हा. मी म्हणलं "हे मला काही तर मी म्हणलं काही नाही होत. आणि नाही याच्या नाही आधी म्हणे ना तुम्हाला उन्हाळ्यात काहीतरी होतं. उन्हाळ्यात आहे ना हा तर त्याच्यामुळं मंडळी थोडी म्हणजे समजा घाबरली का काहीतरी काहीतरी होतंय हो, हो. ते कळत नाही आपल्याला. तर मग तिनं काय केलं की समजा आमचे दोस्त आहे मित्र पुरनाळे सर म्हणून बापूसाहेब तर ती शेजारीच राहतात त्यांच्याकडं समोर. गेली आणि त्यांना बोलून आणलं. हा. बोलून आणलं आणि मग त्यांनी क्षणाचाही विचार न करताना लगेच फोन केला, गाडी बोलवली आणि गाडीत टाकलं. मी आणि एक आमची सूनबाई समजा म्हणजे आम्ही तिघं लगेच म्हणजे नगरला गेलो. मी मम्मी आजी पार चला दवाखान्यात नाही जायचं मला दवाखान्यात. नाही म्हणजे मग ते- मित्र जेव्हा आले तेव्हा मी गाडी हा. काढली गाडीत त्यांनी टाकलं आणि हा, मग आपण मग- शावगोल नेलं. असतात हा. असे जे हा. आपले मोठे माणसं आहेत ते नाही ऐकत मला माहितीये. आम्ही सुद्धा अनुभव घेतले. आम्ही जेव्हा आजोबा होते अजिबात ते दवाखान्यात द्यायचं. हा. पण एकदम कडक म्हणजे त्यांना शेवटपर्यंत शुगर नाही बीबी नाही काहीच नाही. ते काय आता ते ते जुने त्यांचं होतं बरं का आपण आता काय खातो आपल्याला माहिती आहे. हा. नाही, आता कसं- सगळं ते रासायनिक आले सगळं हो, हो, केमिकल्स ते हो, भरलेले हो, हो. आपल्याला सगळं आता खायला नाही भेटायचं कसं नाहीये. आहे, हा. त्यांचे सगळे फ्रेश तरी होतं निदान. हम्म. आता व्यायाम होता आपण आता गाडी विणतोय. आता ते तेवढं एक ग्लास 2 ग्लास दूध प्यायचे आपल्याला दुधाच्या नावाने सगळं केमिकलच भेटते सगळं हेच आहे. ते आता- यांनी दाट टाकल्यापासून दूध बंद झाले. का बंद झालं दूध मग मग तेच ना पनीर वगैरे डायरेक्ट बंद झाले. आता हो. 1 किलो पनीर बनवायला काहीतरी 400-500 रुपये खर्च होतो ते 200 रुपये किलो 200 भेटत रुपये. होतं. मग कायच असणार आहे त्याच्यात आता तेच ना. हा. तर मग जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तू तिथंच होतास मग कशी आता ते वातावरण तिथं- ऑपरेशनला 28 जुलैला ऑपरेशन त्यांना आत नेलं ना आम्हाला गेल्या सांगितलं होतं की बाबा 24 तासाच्या आत काही भरवसा नाहीये.
हा. पप्पा नव्हते आले, मम्मी तिथं, यांची मुलगी, आत्या. मग पप्पा कुठे होते? पप्पा इकडे होते ना, आवडीने. त्यांच्या सर्व्हिस, हा. त्यांचं ते चालू होतं. कामानिमित्त. हा, कामानिमित्त ते तिथं होते. पण त्यांना जेव्हा अर्जंट फोन केला ते तिथून निघले होते, पण तिथून नगरला येऊस पोहोचायसाठी वेळ लागणार होता. आम्ही पोहोचलो होतो. ते फोनवर तर सगळे कॉन्टॅक्ट चालू होते. अर्जंट सांगितलं ऑपरेशन ते म्हणले एक 40,000चं इंजेक्शन आहे, रक्त पातळच काहीतरी ते. बरोबर ते दिलं की 24 तास तुमचं म्हणजे आमच्या येतात, नाही भरोसा नाही. बरोबर. आता लहानपणापासून आमचं ते जीव सगळा बाबात आणि आजीतच आहे, त्याच्यामुळे माझं तर फार हेच झालं होतं. हा ना. तिथं आत्या आणि ते आम्ही सगळे, आमचा थरथर काप. पण दिलं ते देवाच्या कृपेने. 24 तास नाही 12 तास तर बाबा एकदम स्थिर झाले, नाही का. पण त्यांना जेव्हा चेकअपला नेलं ना, त्यांचा पर जीव असा उठू का पळू चालला होता. पण ते झाले साईदीपमध्ये नगरला, त्यांचं हे झालं, ऑपरेशन झालं. 4-5 दिवस ICU मध्ये होते. मग हे झालं, एकदम मस्त सुरळीत झालं. त्यांनी दम काढला, हे लय महत्वाचं आहे, कारण की ते ऑपरेशन सोपं नाही. मांडीतून बोक्स पाडून नसातून ते वायर आणि ते लय डेंजर आहे. मी बघितलं होतं ते, त्याच्यामुळे सांगतोय. मी 8 दिवस तिथंच होतो, बाबापाशीच होतो दवाखान्यात. आता नगरला पण घर आहे ना आपलं, पप्पा सर्व्हिसला तिथे. नगरला पण. त्याच्यामुळे काय अडचण आली नाही. आजोबांना घेऊन जायचं गाडीवर, मग रिस्क नाही वाटली कधी? कारण रिस्क माहिती का, आमच्या शाळेत सर होते, ते गेले, ते वैष्णोदेवीची गोष्ट असेल, त्यांचं रक्त गोठलं होतं शेवट, म्हणजे ते ती इथे येऊन गेले ते. ते तसं होतं ना, आम्हाला तिकडे पण असे लय बघायला एकदम ऍक्टिव्ह, आपल्यासारखाच माणूस. पण तिथे गेले की त्यांचं रक्त गोठलं. कारण की आम्ही गेलो ना, तिथं आम्हाला लय केस बघायला भेटले तशा. म्हणजे जागेवरच जातातच लोक तिथे. ते थंडी. माझे तुम्हाला हालत सांगतो मी पुढे, माझ्यासोबत काय झालं. मग तीच पॉईंट सांगा ना, की एखादा प्रसंग आला का ज्यावेळेस आजोबांची तब्येत खालवली किंवा तुझी पण तब्येत खालवली, असं वाटलं की आता जमणार नाही, मागे फिरायचं आपल्याला? ते ना प्रसंग इथून घरून निघून केदारनाथ पर्यंत नव्हता आला. केदारनाथला जेव्हा पोहोचलो माझ्यासोबत तसा प्रसंग आलता. पोहोचलो आम्ही वरती. मी काय केलं, नाईट पॅन्ट होती, शर्ट होता साधा, तसंच गेलो. बाबा पण आलते तसेच. आम्ही नेटके पोहोचलो 11 11:30ला, आणि 12च्या दरम्यान आम्ही लाईन मध्ये उभं राहिलो. पण तेव्हा आम्हाला कळलं की बाबा 12 ते 2 कपाट बंद राहतात मंदिराचे. पण आता ते, मग आता लाईनीत उभाच राहिलो होतो तुम्हाला. आता मागं तेवढीच रांग राहिली, पुढं तेवढीच हे होती. आणि मग तेवढ्यात आहे ना, मंदिर बंद झालं. मग 2 वाजेपर्यंत राहिलो उभा, आणि 2 वाजता बर्फाचा पाऊस चालू झाला. आणि माझ्या पायात चप्पल नाही, बाबाच्या पायात चप्पल नव्हती, आणि माझे गुडघ्यापर्यंत पाय पूर्ण सण झालते. मला थंडी, ताप, सर्दी. आणि बाबाला विशेष म्हणजे मला बाबाची चिंता होती, बाबाला तर मला माझ्यासोबतच तसं झालं, नाही का. मला काय बाबा एकदम चिल, बाबाला काहीच नाही टेन्शन. सर्दी सुद्धा बाबाचं, म्हणजे थंडी सुद्धा वाजत नव्हती. माझं बरं तर काप. आम्ही हातमोजे वगैरे सगळे तिथे ठेवून आलो होतो, पण बाबांनी खिशात आणले ते लपून, मला ते बाबांनी दिले घालून, रुमाल वगैरे घातला. तू त्याची काळजी घ्यायची, तुझी घेतली. नाही, म्हणजे मी समजा, म्हणजे त्याला बी समजा म्हणजे हे केलं, त्यांनी सहकार्य करायचं तर मीच समजा असं तिथं हे झालं. हा. मला बाबांची भीती वाटत होती, माझ्यासोबतच ते हे झालं. आणि पण ते नाही झालं त्या दिवशी, म्हणजे तेव्हा नाही झालं दर्शन आमचं. मग मला थंडी वाजत आली ना, मग आम्ही 4 वाजता, आणि ते अंबानी पण आले होते, त्याच्यामुळे मग ते 2 वाजताच आले ते पण. मग बंद केलं असेल सगळं. 3:30 वाजेपर्यंत दर्शनच येणार. आणि नंतर मग आरतीच्या टायमाला, तर मग त्यावेळेस हा म्हणायचं नाही, बाबा चला म्हणे आरती. 6ला काय झालं, बाबाला म्हणलं 6ला आरती, 7 तिथं लोक विचारलं मी आरती कधी होती. मग मंदिराकडे गेलो. माझा पहिला प्लॅन होता की बाबा मूर्तीच दर्शन करायचं आधी, आपल्याला पिंडीच दर्शन करायचं, मग मंदिर बघायचं. पण ते नाही झालं. ते मग आरतीला गेलो, मंदिर वगैरे बघितलं, एकदम भव्य मंदिर, एकदम मस्त. माग बर्फाची सगळं हे, पुढं भीमशिला वगैरे. आणि आरती वगैरे झाली. बाबा तर येत नव्हती, म्हणले आता मी नसतो येत. आपण रात्री, कारण की 2 वाजता प्लॅन झालता, रात्री 2 वाजता लाईनीत उभं राहायचं. लाईनीत उभं राहायचं आणि सकाळी दर्शन पहाटे 5 वाजता दर्शन. अशा पद्धतीनं मग आमचं हे झालं. पण आम्ही 9 वाजता गेलो मंदिरात तिथं, आणि एक छोटी लाईन लागली, एक VIP लाईन सारखी, पण VIP नव्हती ती, थोडीशी छोटी लाईन लागली. बाबा गेले पुढे निघून. तिथलचे ते हे होते ना, तिथलचे लोक, कुठं निघलाय तू, कुठं, मेरे दादाजी मुझे अंदर जाने दो, मेरे दादाजी, मी असं म्हणत होतो. ते कारण की ते माझ्या पुढे गेले, तेव्हा मला पुढे पाठवलं. आणि मग एक 9च्या दरम्यान आम्ही तिथे गेलो. 9:30ला दर्शन घेऊन बाहेर पण आलो. लगेच दर्शन असं झालं की एकदम म्हणजे शांत, एकदम हृदयाला स्पर्श झाला समजा. म्हणजे सकाळपासून देवानी परीक्षा घेतली, ते काय असेल ते, पण स्पर्श झाला हृदयाला. तेव्हा म्हणजे इतकं समाधान वाटलं की लगेच म्हणजे काही. आणि नंतर दर्शन घेऊन समजा असं मंदिराच्या बाहेर आलो तर एकदम फ्रेश, काही नाहीये.
म्हणजे परत मी अजून- डायरेक्ट रडत होतो, इतकं हे तर झालं. ते दर्शन म्हणजे एकदम बापरे. लय भारी लय म्हणजे देवच तिथं आम्हाला स्वतः हे झाले. मग तेच वातावरण कसं आहे जेव्हा तुम्ही आता पोहोचले इथून नाही का की बाईकवर जाऊन पोहोचले तेच वातावरण कसं वाटलं? अगोदर हे 4 घंटे किंवा जितका वेळ गेला त्याचं काही काहीच वाटलं नाही, नाही, काहीच पण वाटलं दर्शन झालं आता इतकं इथून मनाला आपण म्हणजे हरिद्वारला जातो ना, तर हरिद्वारला थोडी थंडीचं वातावरण मिळते. तिथून थोडं आहे हा का? थोडं आहे. हा तिथून जसं जसं 200 किलोमीटर घाटाचा रोड आहे, इकडून डोंगर इकडून डायरेक्ट दरी, बापरे. एवढा एवढा रस्ता, तिथून आपलं हळूहळू जायचं. हो, नाही. डोंगर मग तर साधा ती हा. नजर सुद्धा पुरत नव्हत्या डोंगर असा भाग होता. समोर तेवढाच असा तेवढा खाली बघितलं तरी ते तरी तेवढं आपलं गाडीवर असं बसून समजा म्हणजे ते डुलडाल झाली आपल्या खाली. ते- एकदा प्रसंग आला होता, हा. हे बाटली पडली इतकं- आणि वाळू होते तिथे, वाळू. हा बाबा म्हणले बाटली पडली, बाटली. माग बघायला गेलो, गाडी डायरेक्ट माझ्याकडून अशी झाली. अय, म्हणजे बरं झालं डोंगराच्या कडेने ते नाली असते ना, पाणी जायचं डोंगरात सगळं पावसाचं, तिथंच टायर ते जागेवर असं चाक ते ते रायडर होते 2-3, ते आले ते वाचू, हे झालं ना. बरं झालं इकडच्या साईडला नाही झालं, नाही ती नाही खाली इकडं जर समजा झालं असतं तर मग वेगळं अवघड झालं झालं. लय अवघड, म्हणजे इतकं अवघड झालं असतं खाली डायरेक्ट आता 1 एक किलोमीटर ठिकाण- तरीच. अजून एक ठिकाणी असं झालं होतं का गाडी समजा पाठीमागं 2 पिशव्या ही एक पिशवी आणि मी असं समजा बसलेलं नातू समजा असा पुढं समजा हे चालवतं गाडी पण काय झालं की असं वजन समजा म्हणजे थोडं आपण काय म्हणतो ते रोडला अशी कपार असते कपार. कपार असते अशी कपारीच्या रोडवर. त्याला हा. पुढचं चाक गेलं आणि पाठीमागचं खाली खालीच झालं राहिलं. तर गाडी लगेच अशी पाऊस चालू कलंडली. होता, आणि पाऊस चालू होता ते पण हायवेला झालं, हा आणि ट्रकाचा नाही का आणि रोड चालू होता त्याच्यामुळे. तर त्यावेळेस अशी लगेच गाडी अशी पडली तर लगेच आमचं असं हे झालं तर मी आज थोडा असं हे झालो आणि तो असा हे झाला म्हणलं घाबरू काय नको हो आपण पहिली गाडी उभं करू आणि नंतर इथं बाबाच तुला सपोर्ट करायला. हा, माझा नाही, बाबा नाही. सपोर्ट करेल, माझं तिथं पडलं तू तरी नाही बी. काही बघ. हा, हा. बाबाच मला इतकं सपोर्ट बघायला. करेल. पडलं तरी बी म्हणून घाबरू काय नको आपण अशी गाडी हे करू गाडी मग त्यांनी तिकडून मी इकडून अशी धरून उभी केली आणि नंतर ती चालूच आहे ना परत उजट असे पुढे गाडीचा प्रॉब्लेम तो होता. हा. गाडीचं आधीच काम होतं, पण म्हणलं आता तिकडून आलो की मग काम करून घेऊ. हा काम करून जायचं ना. पण ते विषय नाही, असा पण होता, ते हे म्हणजे होतं ना, बंद नव्हती चालू गाडी, होती. पूर्ण चालू होती. चालू आहे. चालूच हा, होती म्हणजे काहीच इतकं, पण तिकडे अशी- येताना मेजर प्रॉब्लेम आले तिथे. हा, ये येताना मग. इंजिनच ब्लॉक झालं 40 गावला. बर ये- काय केलं? मग ते काय झालं, इंजिन ब्लॉक झालं, ऑइल संपलं होतं पूर्ण, मला ते कळलं नाही. ऑइल मी टाकत आलतो इथून तिथून, पण आता नाही ना 400-500 किलोमीटर ऑइलच टाकलं नाही मी. ते ना काय झालं, गाडी तिकडून बंद पडली. हा गाडीवरून पडलो आम्ही, त्या गाडीत चालू झालं नाही अर्धा तास, त्यात धो पाऊस चालू होता आणि ढकलत वगैरे उतारायला लावून गिअरमध्ये टाकून बळत गाडी चालू केली आणि त्या रात्री स्टे केला आम्ही. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि 40 गावलाच येत होतो. तर एक 4-5च्या दरम्यान आहे ना, पूर्ण इंजिन असं तापल्यावानी गरम झालं. हेच निघत होतं, मी ऑइल चेक करायला गेलो तिथून पर वाफा निघत होत्या. बापरे, काय. पकडं वगैरे सगळं नेलं होतं आम्ही, तर तिथून आहे ना वाफा निघत होते. मग मी म्हणलं आता संपलं गाडीचं, इथं इंजिन गाडीचं ब्लॉक झालेलं आहे पूर्ण. किक मारतोय, हेच किकच खाली जात नव्हती, सेल्फचा तर तिथं ऑप्शनच येत नव्हता. नाही. मग तिथं आहे ना एक भैया भेटला, म्हणजे हात केला आम्ही, मोठ्या गाड्यांना केला, पिकअपला केला, कोणीच काय हे पण केलं ते नाही. गाडीवाला म्हणजे हा, थांबला तो गाडीवाला मग त्याला थांब गेला, भैया इथं आम्हाला सोड, पुढं काही गॅरेज वगैरे गाव वगैरे असलं तर. 40 गाव ती दोन एक 30 किलोमीटर होतं, पण 30 किलोमीटर असं पायी जाणं शक्य नाही. शक्यच आजोबा नाही, होते शक्यच माझ्यासोबत, कारण की त्यांना इथून एक पुढं जायचं तरी म्हणलं ना थोडं 100 मीटर, तरी त्यांना हे जमत नाही. हा, आपल्या पण नाही हा नाही जमत. 30 नाही आज किलोमीटर साध्या रोडला सुद्धा नव्हतं आणि ते बी पण गाडी ज्या माझ्या- वेळेस असं समजा म्हणजे आपल्याला दर्शन करायला जायचं समजा आता कोणतं का समजा येवाय ते चढ असो किंवा काही असो काही असो, ते आपण चढलेच. बरोबर हळूहळू का व्हायना जायचं ही इच्छा जर शक्ती असते. लई इच्छा नाही असं थोडं समजा दमलं का थोडं मी बसायचो बसून घे. हा पाठीमागून यायचा किंवा पुढं राहायचा कधी कधी हा. बाबा मला येऊ द्या कारण मी पुढं असायचो आणि मग असं करत करत आम्ही तिथपर्यंत जायचो दर्शन बिर्शन घ्यायचं दर्शन घेतलं का फ्रेश वाटायचं नंतर मग उतरायला बी किंवा समजा याला बी आलं गुडघ्यावर लगेच दुखच जाईल असं व्हायचं पण जातानी काहीच येताना नाही वाटतं की आत तो काय लागले. हो हो तिथून म्हणजे आहे ते ना, जाणवायचं तसं जाणवायचं. तिथून मग ते जाताना आता काय शक्यता नव्हतं आपल्याला जाणं. मग तिथं एक भैया भेटला, त्यांनी बाबाला गाडीवर बसवलं आणि मी आपल्या गाडीवर, त्यांनी पाय लावून सायलेन्सरला
गॅरेज पर्यंत आणलं. बरोबर. हा बरं आता ते गॅरेज पर्यंत आणलं, मग म्हणलं आता गाडी लावतो भाई, याला चहाचं वगैरे विचारतो नाही का, म्हणजे चहा आता एवढं मदत केली त्यांनी, 3-4 किलोमीटर आपल्याला पण आणलं ते तर तवर तर समजा म्हणजे त्याने बाबाला कधी सोडलं, मी गाडी लावली नाही, कधी नाही, मी गेला त्याला मलाच कळलं. म्हटलं की "ओ भाऊ तो हा. थांबून जरा 2 मिनिटं आपण चहा पाणी घेऊ." नंतर ते म्हणे नाही मला पुढे तू जायचं. कधी म्हणजे तो देवाच्याच रूपात आलता भाऊ. देवाच्या रूपात आलता. हा आणि ते झटकाच लगेच गेला नाही. गेला मग आणि गाडीचं नंतर काम बघितलं आम्ही तर ते कुंकड असं समजा म्हणजे हे झालं दिसनाच असं पाठीमागं. झालं, कळलं नाही बरं. दिसनाच हा. असं म्हणजे मग आता गाडी आम्ही- जाताना दिसते ना आपल्याला चाललं हा, हा. ते सुद्धा नाही. मला गाडी लावूस तर आता काय बरं म्हणलं तर ते देवच हे देवाच्या झालं रूपात म्हणलं. हा बरं एकदा नाही एक्सपिरियन्स, लय वेळा एक्सपिरियन्स आला ह्यो आम्हाला. पण आजोबा कोण आणि यंग कोणतेच कळत नाही का? हा. माझ्याकडून त्यांना हे पाहिजे, त्यांच्याकडून मला जास्त हे झालं. म्हणजे तर अजून काही किस्से सांगण्यासारखे जे आता आठवतात जे लक्षात राहतील? आता आहे ना किस्से असे की बाबा आता बद्रीनाथचं पण आमचं हे झालं. बद्रीनाथचा रोड केदारनाथ पेक्षा डेंजर बद्रीनाथचा रोड आहे. हा, आणि केदारनाथ 11,500 फुटावर आहे आणि बद्रीनाथ 10.5-10च्या दरम्यान आहे उंच. पण बद्रीनाथला कसं आहे, चारी बाजून डोंगर आहे. डोंगर आहेत. रोड तर इतका डेंजर आहे, एवढा एवढा एक 4 व्हीलर जाईन आपली एवढाच रोड. इतका. आणि दरड वगैरे कोसळती. मेहरबानी देवाच्या कृपेने आम्हाला कुठंच पाऊस लागला नाही, कुठंच आम्हाला दरड कोसळली नाही. ते लय भारी आहे. आणि कसं म्हणतात की बाबा तिकडे गेले ना तुम्ही एकदा देवभूमी उत्तराखंडला, तिकडून येणंच हा दुसरा जन्म आहे. खरंय, खरंय. कारण की खरंय. तिकडं हे नाही. नाही नाही ते आपण समजा म्हणजे ते आपल्याला कुठे भेटलं होतं केदारेश्वरला का? काय? ते समोरून ते केदारनाथला झालं ते केदारनाथला तर समजा म्हणजे ते आले पण गेले पण चौघांनी समजा म्हणजे असे ते ना वरती काय पण झालं, मी बघितलं ते. जमलं नाही ते माणसाला, त्यामुळे ते त्याची अनफॉर्च्युनेटली जसं ते आम्हाला बापरे. हा हो हो पण मी पाहिलं ते काय होतं तर, त्याला श्वास नाही घेणं होतं. आता केदारनाथ इतका प्रॉब्लेम होता, जसं मी तुम्हाला बद्रीनाथचं सांगितलं, चारही बाजूने डोंगर आहे आणि इतकं मला सुद्धा श्वास घ्यायला तकलीफ कमी होत होत होती असेल. तिथं. तर त्यावेळेस माझ्या एक समजा अशी मनात शंका आली ते असे गेले ते हे झालं. मी म्हणलं जर समजा आपण इकडं समजा असं झालं तर एकटा हा काय करणार. मी म्हणलं बाबाच्या काय ते करणार डोक्यात. नाही म्हणजे माझ्या एक समजा मनात आलं हा. की हा बरोबर तिकडं पप्पाला फोन लावीन, पप्पाचा तिकडून म्हणजे त्यांच्या काय सांगते ते चालू ते झालं. तशा हा. प्रमाणे ते हे करेन म्हणा. पण तसं काही योगायोगाने तसं काही काही झालं देव आलं एकदम नाही. माग काय नाही, नाही. हे सगळ्या डोक्यात असल्यामुळे तुम्ही राहिले की आणि तसं काय समजा म्हणजे नीट करायचं. समजा समोरून गेलं धडधड झालं किंवा असं भीती काही- वाटली असं काही झालं नाही. मजेदार गोष्ट अशी आहे हा. की दर्शन वगैरे झालं ना, आम्ही 4 वाजता तुम्हाला म्हणलं ना एकदम पाय वगैरे माझे जाम झाले, ते रांगेतून वापस आलो. टेंट घेतला होता आम्ही, टेंटच शोधना आम्हाला, हा. टेंट शोधतच ते नव्हता. सापडत नव्हतं. हा विषय असा झाला, त्याचा नंबर घ्यायचा राहिलं माझ्याकडून आणि लोकेशनचं हे नाही. मी आणि आम्ही 4 वाजता आलो, 4 वाजता शोधतोय ट्रेंट, तिकडून पप्पाचे फोन येत आहे, काय कुठंच ट्रेंट शोधना. विषय म्हणजे आम्ही तेवढ्याच जागेत आहे ना 5 किलोमीटर चाललो असतो. बाबा माझ्या माग 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 बाबा तर समजा चुकले हे बी चुकलं. आता आमची गाठ पडा ना म्हणलं आता काय करावं. आणि शेवटी म्हणजे असं समजा झाली आमची गाठ. पण मी काय म्हटलं आपल्याला ते सापडत नाही ना ते काय काय म्हणते त्याला केन का काय टेंट टेंट टेन. हा. तर ते म्हणलं मी याला सारखं म्हणायचो हेलिकॉप्टर नाही का असं जायचं तिथून बरं का. आणि आपल्या इकडून असं डोंगर बिंगर आणि स्वामी विवेकानंदाचा समजा एक Hospital. दवाखाना समजा ती इमारत तिथं समजा तिथं होती. समोर. दवाखानाच होता. पण म्हणलं ते एक समजा माझ्या ध्यानात होतं. एक पण option आहे. यांनी एक चालता चालता काहीतरी असं व्हिडिओ म्हणजे हे काढलं होतं. मग त्यांनी त्याच्यात ते बघितलं अरे म्हणे बाबा म्हणे आहे म्हणे इथंच आहे म्हणे मग आपण जाऊ गेले. म्हणे. हा. मग ते गेलो का लगेच कारण बरोबर की थोडा सापडलं. थोडा कारण की ते रांगेत उभा राहिलो ना आम्ही सगळं सापडलं मग. तिकडेच इकडे माहितीच नाही काय चालू आहे. उतरलो मी, एक व्हिडिओ छोटी ट्रेनचा दरवाजा उघडताना व्हिडिओ काढली होती बर्फ दाखवताना. हा. तेव्हा ते दिसलं इथं स्वामी विवेकानंदाचं नाही, आहे, इथं ते ट्रेनचा बल्ब तेव्हा वगैरे. हा हम्म. कारण की तेवढ्या इकडच्या ते- साईडनी दरी होती डायरेक्ट नाही का ते बरोबर. 2013ला पूर आलता ना, पुरा आलता. तो होता इकडं आणि तिकडच्या समोर side ला. पलीकडून ते हा. हेलिकॉप्टर उतरायचं ते हे तिथूनच होतं. जात होते तिथं. तिथं आम्ही कमीत कमी, आणि तिथं बाबांना एक मुलगी भेटली छोटीशी, बाबांनाच भेटली, मी नव्हती तिथं, मी शोधतच होते. मी असं काठी नव्हती बाबाकडे, तर चाललो काठी होतो. दिली बाबाला असं नाही का तिथं. असं चालले होते. हा चाललो होतो तर समजा समोरून असं समजा म्हणजे आली आणि बाबा म्हणे जरा ही काठी आणि मी असं लहान. बघितलं काठी घेतली
आणि परत उजूक असं चालायला लागलो. पण मी असं मोकळं चालत होतो त्यावेळेस समजा असं डुलत डुलत चालत होतो. काठीचा आधार पक्की भेटला होणार. मला हा. तर जरा अजून थोडं हे म्हणजे झालं. अजून म्हणजे पण तिथं मला बाबांची एक कमाल वाटली की बाबा आहे ना, बाबाला चालणं होत नाही ना, गुडघे वगैरे दुखतं. हा पण तिथं बाबा आहे ना, खरंच अक्षरशः 4 ते 5 किलोमीटर चाललेत. सहज म्हणजे असं हा. चालायचं. तिथं ते लोक जातात ना हा. घोडा कोण वगैरे कोणाला हा. एखाद्याला खच्चर. खच्चर कोण जातात हा. हा तिथून केलं नाही नाही, बाबांनी नाही, खच्चर केलं. केलं. वरती जायला ते- खच्चर ते- केलं, ते- कारण की ते- तिथं ते- पॉसिबलच केलं. नव्हतं. नाही शकते खूप हा. वरती येते. कारण की बाबाला ते खच्चर खाली केलं ना, मी 4.5 तास लागले बाबाला वर जायला. बाबाच्या तिथं बी आमचं आज झालं की बाबालाच खच्चर करायचं होतं, कारण की मी केलं असतं तर काही उपयोग नसता केला. कशाला ते जे वृद्ध आहे ना, त्यांनीच 70 करावं 75 त्यांनीच करावं फक्त ते. ज्यांना चालता येतंय ना त्यांनी नाही 4-4.5 तास लागले. पण हा. नंतर मग मला सांगितलं होतं बाबा म्हणे जिथं समजा ते उतरते किंवा समजा तिथं येतं तिथं थांबायचं तुम्ही. मी येऊन राहिलो म्हणे. माझ्या मनात भीती होती ना, हा. बाबाचं असं ऑपरेशन हा. झालेलं आहे वरती जाऊन. त्याला तसं वाटत असं होतं. मी मोबाईल मध्ये बघितले होते असे एक्सपिरियन्स येतात वर जाऊन. माझ्या डोक्यात तेच चालू होतं, बाबाचं कसं होईल. बाबा मोबाईल दिला होता, वर गेलो. मग ते ते खच्चरवाला एक चांगला भेटला आम्हाला. तो म्हणला की बाबा तिथं खच्चरचं मैदान आहे, तिथं तिथं स्टँड म्हणतो आपण त्याला, तिथे तिथं ते थांबायचं. थांबते. मग तिथं जर थांबते. तर तिथं थांबलो हा. मी. आणि तिथं म्हणजे कसं कसं म्हणतात ते तिकीट जाणारे तिकीट काढत होते तिकीट ना. काउंटरचे हा ते घोड्याचे. ते हा, थांबून त्याच्या बरोबर तिथं म्हणजे साईडला तिथं थांबलो. तिथंच तिथं लोकं वरती थांबायचे. मी पोहोचलो ना, मी बाबाची माझे 2-4 मिनिटं बघत होतो. ते बाबा एकदम टेन्शन मध्ये असं ते विचार राहिले, हेच आहे का ते. जेव्हा त्यांनी मला बघितलं, मी त्यांना बघितलं, हा. तो एक क्षण होता ना, हा. तो एक लई ते म्हणजे अविस्मरणीय क्षण होता तो. हा. मग भाऊ तुम्हाला कधी असं वाटलं का की तिथे जो श्वास कोंडतोय किंवा थंडी नाही वाजते? नाही नाही. मला तसं कधीच काही समजा म्हणजे झालं नाहीये. पण कसं झालं की समजा आपण असं समजा गर्दीतून किंवा समजा याच्यातून किंवा समजा आता थोडं वरती चाललो तर तेव्हा घाम येत होता थोडा. बरं. आणि घाम ये झालं का फ्रेश मध्ये परत उजूक चालायला लागायचं. त्याला येत होतं हा माझं पण ते तर सगळा घामाघूम झालेला होता. पण तिथं म्हणजे नाही, थंडी तिथं डेंजर थंडी. श्वास त्याला लागत होता बद्रीनाथला तसं लय एक्सपिरियन्स नाही आमच्या जवळ तर हे होतं ना ते कापूर होता, भीमसेन कापूर वगैरे आम्ही त्याला. हा त्याच्यामुळे ते त्रास हो, त्याच्यामुळे हो. त्रास कमी, कारण की तर ऑक्सिजन सगळा तो हे ते मुलांनीच सांगितलं होतं कापूर दिलता. म्हणजे शिवाय पप्पांनी सगळी तयारी करूनच आम्हाला इथे ते पाठवलं होतं. स्वेटर सकट, ते काय म्हणते त्याला याचं ते श्वास घ्यायचं काय रे. मास्क वगैरे. हा. नाही, ऑक्सिजन मास्क नाही, नाही हे आपलं सर्दी वाफेचं मशीन, वाफेचं सर्दी ते वगैरे पण झाली. दिलतं. हा, सगळं. आणि ते कापूर एकदम म्हणजे आम्ही हे इथं असं ते हे लावलं होतं आपण बेल्ट बॅग मग आणि त्याच्यात त्याच्यातून वगैरे काढायचं आणि चालायचं. त्रास घ्यायचा तर त्याने त्रास नाही होत. पप्पाने सगळा अभ्यास केला होता आणि मग आम्हाला पाठवलं. नाही. असं नाही की चला निघा, असं नाही. सगळं अभ्यास केला होता. मागचे पुढचे जनरेशन बरोबर नाही चालले नाही. पण ते ज्या वेळेस समजा म्हणजे आता तिकडं समजा गेलो त्यावेळेस समजा सगळ्याला म्हणजे समजा बरं वाटलं. पण पप्पाला नंतर असं वाटलं की समजा आता मी तर समजा पाठवलंय किंवा समजा म्हणजे येतं गेले पण पेशंट म्हणजे की त्रास झाला तर पेशंटच काय आहे. करणार? आता हे कसं काय होईल ते नंतर एक क्षणभर ते थोडे घाबरले बी होते. हा. आणि घरचे बी लोक समजा म्हणजे हे झाले होते. ते केदारनाथला बोललो तेव्हा त्यांना भीती ते वाटायला पडलं त्यावेळेस ते थोडं मध्ये घाबरलं पण ते आम्हाला सांगितलं काही नाही कंपनीला इथं पडलं. त्याला सांगितलं होतं घरी हा, नाही, त्याच दिवशी पप्पांना फोन केला. सगळे सोबत बसत होते, आजी वगैरे. पप्पा म्हणलं थोडं साईडला हो, तुम्हाला एक सांगायचंय. पप्पाला कळून गेलं मग तिथं काहीतरी हे झालं. पडलेलं नाही तर आणि काही पप्पानी फोन तो याच्यावर लावलेला व्हिडिओ कॉल मोठा म्हणजे आवाज. Video call होता. हा मग ते सगळ्यालाच म्हणजे हे झालं. दर रात्री आमचा व्हिडिओ कॉल व्हायचा. आम्ही हा. इथे गेलतो, इथे गेलतो. अशा ते पद्धतीचं पण ते मग घरच्यांना सांगितलं त्यांनी, असं असं होतच असतं काय एक्सपिरियन्स वगैरे. हा. मग तुम्ही तयारी कशी केली होती? म्हणजे बाईक किंवा गाडी किंवा काय काय सामान घेऊन गेली ती आता आहे ना, जर जायचं असलं तर शक्यतो आता केदारनाथ वगैरे थंडीचे कपडे वगैरे सगळे. आमचा प्लॅन असा होता की तुम्ही काय घेऊन गेली चला म्हणजे तुम्ही काय तयारी केली आमचे शर्ट्स होते, ते 3 शर्ट 3 पॅन्ट दोघांचे पण. स्वेटर, टोपी, हातमोजे, भीमसेन कापूरच तुम्हाला म्हणलं. आपले मोबाईलचे पॉवर बँक वगैरे सगळं आपलं मला जे लागत होते. आणि बूट होते, बाईक होती. बाईकची सर्व्हिसिंग पूर्ण केली होती. बाईकला म्हणजे काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे कमी मॅप वगैरे बघायला सगळं केलं होतं. अथरुणाला 2 गोदाड्या घेऊन गेलतो, अंगावर ब्लँकेट घेऊन गेलतो. 2 बॅग होत्या आमच्यासोबत. तर ब्लँकेट आणि ते यासाठी घेऊन गेलतो की बाबा नाही रूम भेटली, अर्जंट कुठं राहायचं जर म्हणलं तर पेट्रोल पंपावर आपलं अथरून
झोपता आलं तिथं रिक्वेस्ट करून पण आपल्याला एक सहसा रात्र त्याची काढायला. काय अडचण म्हणजे नाही समजा अडचण आली त्याची आम्हाला एक नाही झाली. ठिकाणी समजा आली काढलं आणि परत उजूक ठेवून कारण खोलीतच होतं वणीला सप्तशृंगी देवी तिथं हा हा. ते तिथं आम्ही काढलो होतं. कारण तिथं होते त्यांचे ब्लँकेट नव्हते अंगावर घ्यायला नव्हतं आणि तिथं बी थंडीच होती. आता ते पण लय वर वणी आहे. पण वरती थोडस हा किती तुम्ही स्टे केलं का येताना कसं झालं नाही जाताना आता आमचं इथून त्र्यंबकेश्वर पहिलं वणी मग वणीची देवी मग गुजरातला दर्शन घुसलो. आणि नंतर मग तिकडून मग गुजरातला घुसलो मग तिकडून ते गुजरातला पण आहे ना सुरतला गेलो. सुरत वरून हाजरा आहे गुजरातचं. तिथून ना आम्ही याच्या जहाजीत गेलो. जहाजामध्ये हा तिथून आहे ना हाजरा ते घोगा जहाजीचा प्रवास आहे. बर गाडी वगैरे सगळी त्या जहाजातच जाते. शॉर्टकटनी हा. शॉर्टकट तिथं पण लय मजा आली. बाबा पहिल्यांदाच बसलो मी पण पहिल्यांदाच बसलो. इतका हा, आनंद हा. होत होता. विषय असा व्हायचा की ती जहाज एकाच जागेवर उभा राहिली आणि वाटायची तुला चालती का नाही काहीच नाही कळत नाही नाही नव्हतं. नाही जहाज म्हणजे समोर ते पुढचे एक जहाज दिसतंय बर का पण मी याला त्यांनाच म्हणायचो ते जहाज चालू आहे ते म्हणायचं नाही बाबा ते बंद आहे ते तिथं ते थांबलेलं आहे. कळतच नव्हतं काय चालू आहे का म्हणजे आणि हेच आपलं चालू आहे म्हणलं हे तर चालू आहे म्हणा पण ते कसं काय बंद आणि म्हणजे तिथं ते जहाज आणि असं- असं- ते असं. एक असं इकडे एक दिस इकडे एक दिस बरं का नंतर मग बऱ्याच वेळाने असं त्याच्या जवळून गेलं तर ते दोन्ही बी असे पाठीमाग गेले हा. म्हणजे जहाज म्हणजे आपण हेच चालू चाललोय होतं. पुढे असं हो, समजलं हो. त्याच्यात. पुढे चालले हा. कळतच नाही मग काही तर काय कळतच नाही ते काय चाललंय. तुम्ही मग रोज किती प्रवास करायचे किंवा कसं काय प्लॅन होता तुमचा आता आमचं प्लॅनच असा होता की दिवसाचा आहे ना 350-400 मॅक्सिमम 400 जायचं. किलोमीटर हा पण जर मध्ये रायवळ मुक्काम वगैरे असला आता गुजरात वरून देट आपल्याला जायचं युपीला उत्तर प्रदेशला तर मग मध्ये आहे ना 1600 किलोमीटर 1300 किलो काय असेल ते तिथं आहे ना, मग डायरेक्ट तर जाता नाही यायचं आपल्याला मग तिथून कमीत कमी मुक्काम करायचे. मग एकदा आमचं 500 किलोमीटर झालं होतं. बर 500 किलोमीटर टू व्हीलरवर मी पूर्ण कामातून गेलो होतो बापरे. कारण की सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत मी डायरेक्ट बाईकवरच मध्ये एक अर्धा एक तासाचं नाही घ्यायचो आम्ही. मध्ये असं घ्यायचं की समजा बुवा थोडं चहाला गाडीला चहा बी पाणी, होईल नाश्ता केला. चहा पाणी होईल आणि आपण बी गाडी थोडं- शांत जेवण होती. झालं. आम्ही सुद्धा म्हणजे समजा बसायचो असं बसलो बाबाचं का मला लय सहकार्य भेटलं त्याच्यात. खाली असं जमिनीवर बसलं का गाडी अशी उभी आणि हे केलं कुठं बी कुठं तसं करून हा आता त्यांना आहे ना मांडीला त्रास व्हायचा मग ते हा. गाडीवरच असं उभं राहायचे. नाही नाही उभा बी राहायचं आणि असा पाय पाय करायचो असे का, लांब म्हणजे करून त्या द्यायचे. पायाला कळ लागत नसतं हा. मग काही नसतं नंतर पाक काढला की आपलं परत उजूक चाल बाईक कोणतीच मग? ड्रीम युगा होंडा 110 सीसी. या गाडीवर तुम्ही गेले होते लय जण म्हणले रायडरची बाईक असतात ते नव्हतं मला वाटतं ती बाईक असेल नाही नाही हिमालयन वगैरे काही नव्हती आपली साधी सोपी गाडी होती. त्या बाईक 500 किलोमीटर दिवसाला 500 किलोमीटर दिवसाला ते पण गाडीचं इंजिनचं काम करायचंच होतं मग तिचं हे मला झालं. वाटतं रायडर बाईक असेल ना की हा. भारीतली बाईक असेल ती देवस्थान वगैरे नाही, असले नाही, का तशी नाही. मग आमचं 200-250 किलोमीटर व्हायचं. देवस्थान आता ओंकारेश्वर झालं हे झालं तर तीन पुढे हा मग ते कमीत कमी व्हायचं मग कारण की राहायचं बी बघावं लागायचं मला पुढं. पण प्रत्येक ठिकाणी असं समजा म्हणजे दर्शन समजा झालं की समाधान वाटायचं बाकीचं लय मस्त दर्शन झाले सगळे दर्शन देवाचे सगळे एकदम ए टू झेड मध्ये समजा गेलो तर एकाच ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं फक्त कळसाच नाही नाही दर्शन नाही घेतलं. त्र्यंबकेश्वरचं कसं झालं आपण आता समजा गेलो सुरुवात होती आणि सुरुवात होती तर गर्दी बघून समजा म्हणजे हे झालं आणि गर्दी बघून बी समजा म्हणजे हे केलं असतं पण पुढचा प्रवास बी आपल्याला वणीला करायचा पण जायचं होता. होतं ना तर मग त्या बी म्हटलं इथूनच समजा म्हणजे मुख्य दर्शन घ्यायचं गर्दी म्हणजे ती अशी होती की कमीत कमी 8 तास लागले असते दर्शनाला. हा इतकी त्यावेळेस जागेवरच गोल 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 गोल. म्हणजे एक दिवस तसंच गेला असता हा. मग पुढचं आणि ते धोंड्याचा महिना चालू होता आणि सोमवार होता हा, त्याच्यामुळे त्या- ते हे झालं. मग वरती पण सुद्धा तेच झालं ना मग नंतर हा. बी ते आणि केदारनाथ दर्शन आज झालं धोंड्याचा महिना 15 तारखेला संपला. सोमवार होता. अमावस्या सोमवार सोमवारची अमावस्या होती हा. आणि 3 वर्षातून एकदा तो दिवस येतो. हा. मी सोडून दिलं होतं होतंय बरं हा, दर्शन पण ते सुरुवात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम मस्त देवान नाही दर्शन नाही नाही एकदम मग मस्त. ते आरतीच्या याच्या टायमाच्या त्याच टायमाला म्हणजे हा. समजा शेवटी का व्हायना समजा म्हणजे दर्शन म्हणजे ते देवाने पूर्ण प्लॅनच केला होता की या दिवशी हे इथं पोहोचले पाहिजे ना असे अगोदरच दर्शन झालं काय पाहिजे. त्या अगोदर आम्हाला समजा दोन हे भेटले होते आपले एक नगरचे आणि एक म्हणजे आपले लोक पण लय जण हा बाबाच्या वयातले 60 वयातले 70चे तर शक्यतो नाही भेटले. बाबाचं वय आता 74 चालू आहे पूर्ण. हा हा, तर इतके पण 60-70चे भेटले आपले जास्त लोक फिरतात म्हणजे. बापरे तू तिथे आरतीलाच पोहोचले ते का आरतीला नव्हतं पोहोचलो सकाळी पोहोचलो होतो सकाळी. 11ला. आरती 6-7च्या दरम्यान चालू होती हा आरती. हा आम्ही गेलतो ना त्र्यंबकेश्वरला एकदा आमचा प्लॅन झाला आम्हाला काही माहित नव्हतं त्याविषयी अमावस्या आहे. हा. आम्हाला माहितच नाही हा. आम्ही पहिला अमावस्या गेलो, तिथे गेल्यानंतर आम्ही व्हीआयपी तिकीट काढून आम्हाला लागले 3 तास
नाही म्हणजे तसं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलेलं तर कारण सहलीला गेलो होतो त्यावेळेस समजा दर्शन बाबाचं घेतलं दर्शन त्यावेळेस नाही फक्त आता यायचं याच आहे राहिलं माझं होतं. राहिलं मी समजा कधी म्हणजे, आपलं जाऊन जवळच आहे. तर आपण जवळून तेवढे जायचं. रुक आपला रुक राहिली आपलं हा तेवढं आहे तर याचं हो. खरं सांगू तुम्हाला कसं आहे आपण प्लॅन करत राहतो ह्या महिन्यात जो पुढे तसं नसतं हे प्लॅन अचानक समजा नाही असं निघायचं ठरतं म्हणलं ते की किंवा समजा- निघलं असं हो बॅग भरली निघलं. मग केदारेश्वरचं कसं वातावरण आहे? केदारनाथचं एकदम मस्त वातावरण आहे म्हणजे लय- असं मस्त वातावरण आहे की मोठा डोंगर डोंगरामध्ये एक मंदिर असं एकदम फार मनाला एकदम मस्त वाटतं आणि -3-2 डिग्री सेल्सिअस आहे इकडं 20 डिग्री सेल्सिअस आता पावसाळा चालू आहे आता थरथर काम सुटतो तिथं लय तिथं फार जावं हा असेल. आणि वातावरण तिथं असं आहे की 1 तासात पाऊस पडतो बर्फ पडन ऊन पडन कधी काय बदलन काही सांगता येत नाही आता तर इतका पाऊस चालू आहे दरड कोसळू राहिली बंद केलं वाटतं थांबून काहीतरी. ठेवा. हा. आणि आपल्याला हिवाळी सुद्धा 25 डिग्री पण सवय आपल्या खाली येतच नाही आपण त्यात आणि आपण काय स्वेटर घालून बार काकडतो आपण शेकोटी झोपतो, करून वगैरे करून झोपतो. शेकोटी हो. करून वगैरे थांबतात लोक आपण नॉर्मल येतात. त्यात हा शॉर्ट्स वर हिंडतात तिथं आता नोव्हेंबरला बर्फ चालू होईल आता पण माझ्या मते झालं होतं बर्फ आता काही चालू. झालं वाटतं कारण वेळेच्या अगोदरच हा ते ऋतू बदलले गायब झालं तिथलचे वाटतं. हा हा. तर आता मग- ती आपण ती केदारनाथ भीमशिला म्हणतो ना ती हो. पण छोटी नाही ती लय मोठी आहे फार मोठी आहे ती. कशी येऊन थांबली तिथं काय सांगता नाही, देवाचीच कृपा आहे ती कशी म्हणजे उताराच आहे तिथं असा आणि त्या उतारालाच ती थांबलेली आहे तेरा. पुढं पुढं असते ना मंदिरावर असं असं आहे. भीमशिळा. हा ते पण नाही त्याच्यामुळे ते काय त्याला पाणी म्हणजे फाकलं येतं ना, गेलं पाणी फाकलं फाकलं गेलं. आणि मंदिराला काही मंदिराला त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे शंकराचार्याने कसं बांधलंय ते मंदिर लय आवड हवी मंदिर खूप मोठं मंदिर आहे ते. हा ते मला आता व्हिडिओत बघायचं छोटं वाटायचं नाही का मंदिर आणि खूप मोठं आहे ते. तिथे गेलो भय भलं मोठं मंदिर आहे त्याच वेळेस आमचे समजा दोस्त म्हणजे समजा मी म्हणलं ना पूर्णळे सर तर ते त्या 13 सालात म्हणजे जाऊन आले होते ते जेव्हा हे सगळं झालं ना बघितलं त्याच्या आधी तर तेव्हापासून समजा भाऊ आपल्याला बी समजा वाटतं समजा देवाला जावा किंवा घ्यायला आम्ही दोघं बी समजा रिटायर झालो होतो त्यावेळेस पण नंतर समजा ते किती वर्ष गेले जवळजवळ 13च गेले ना हा ते 26 म्हणजे 13च वर्ष गेले समजा मधी तर 13 म्हणजे समजा या 26ला समजा योग समजा म्हणजे आला आला आणि रिटायरमेंट तो त्या- 13ची आणि त्यांची हा. 12ची हा, हा. तेव्हापासून त्यांची इच्छा होती की जायचं. जायचं हा, बाकी जायचं त्यांचे सगळे म्हणजे मित्रमंडळी जाऊन आले होते पण आपल्याला हे नाही जमलं हा. पण झालं आता आता शेवटी ते सांगत होते की समजा असं आहे, बुवा, तसं आहे. आम्ही हेलिकॉप्टर मध्ये गेलो ते घोड्याच्या ते ह्याच्यात ते त्यांची मनातली इच्छा होती ना हा, हा, असं हा, असं म्हणलं तसं बरं, असं बरं. ती बसते हेलिकॉप्टर मध्ये नाही हेलिकॉप्टर नाही, नाही. त्याचं कसं बुक नाही, 2 आम्ही महिने आधी करावं लागतं हेलिकॉप्टर- आपल्याला हा आणि त्याचं ते कसं घाई गडबडीत आहे ते सगळं आणि पैसे फार लागतात आणि 6,000 रुपये नाही नाही फक्त हा म्हणजे अपडाऊन पण तिथं असं आहे नाही. की तुम्ही गेले ना वरती तर दर्शन घेऊन लगेच त्याच दिवशी येऊन यावं परत उजत समजा लागतं. उपयोग नाही द्यायचं आपल्याला तिथं थांबायचं थोडं. हा Relax. हा. आता असं गेलो होतो आम्ही एक दिवस नाही, राहिलो होतो तिथं. दर्शन त्यांचं समजा एक नंबरला होतं समजा गेलं का लगे दर्शन होतं नाही दर्शन कारण ते रांगेत त्यांचे- काहीतरी असतं त्यांचं वेगवेगळ्या रंगाचं हा. काहीतरी. तितकं हा हा. काहीतरी ते व्हीआयपी रंग हा, असते. ते व्हीआयपी पण व्हीआयपीच शक्यतो काही मजा नाही झाल्या काही हा, हा. देवाला तुम्ही पैसे देऊन दर्शन नाही, घेऊन राहिले काय उपयोग आहे त्याचा नाही 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 आम्ही जेव्हा असं तुम्ही तो समजून एक्सपिरियन्स घेतलं. घेतात ना बरोबर. तो खरं दर्शन आहे. तो खरं आणि ते नाही वातावरण तर बघणं किंवा हा. ते कसं आहे देवाच्या 2-3 तास रांगेत घातलं हम्म. ती खरी मजा कारण की वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला भेटतात आता एक जण तिथे भेटले होते आम्हाला नगर शेवगावचे ते जवळपासचेच होते ते म्हणले तुम्ही आलेच कस काय 2 व्हीलर मी ट्रेन मध्ये येऊन आमचं कंबर गेलंय हा, तुम्ही हा, ते बाबालाच म्हणत होते शक्यतो इतकं म्हणजे लोकांना आश्चर्यचकित आता गिरनारला गेलो होतो बाबा तर नाही आले वरती कारण की ते मी नाही रोप आलो मी तिथंच थांबलो होतो प्लॅन असा होता की बाबाला न्यायचं वरती रोपेपर्यंत तिथं देवीचं मंदिर आहे, तिथपर्यंत बाबा थांबते मग मी वरती दत्ताचं दर्शन घेऊन येईन हा. पण तिथं रोपवेच बंद होत त्यांचं काहीतरी चालू होतं ते मॅनेजमेंट काहीतरी पण हम्म. बाबा नाही बनले आले होते ते. मग मीच वर गेलो 10,000 पायऱ्या आहेत त्या मग तिथं- ते तिथं बी मतलब एकदम मस्त आहे आणि तिथं वरती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं प्रसाद देतात ते हा. प्रसाद म्हणजे थोडा नाही डायरेक्ट जेवणच जेवण आहे direct, तिथं. हा. हा तिथं मस्त आहे ते पण आहे मग बाबाला मग कोणी म्हटलं का की बायपास सर्जरी आली आणि तुम्ही इकडे गाडीवाले कुठे भेटले तुम्हाला तिथे असे लोक चांगले लोक ते लोक नगरचे नाही आश्चर्यचकित झालते ना नाही, पुन्हा कुठले होते ते पुण्याचं एक आणि केदारनाथ. नगरचं एक हा नगरचे हा. असे ते 2 समजा म्हणजे भेटले होते मग ते आहे ते ना, एक मंडळी बी होती ते म्हणजे दोघं ते पण ते म्हणे बाबा समजा तुमचं म्हणजे आता हे अगोदर हे काय म्हणते त्याला
ऑपरेशन Operation झालंय. झालेलं आहे तर ते एकच काय तुम्हाला म्हणजे म्हणलं मला तसं काहीच वाटलं नाही. आणि जरी बी समजा आम्ही म्हणजे हे केलं दर्शन बिर्शन घेतलं तरी आम्हाला काय समजा म्हणजे हे नव्हतं. पण ते मग समजा म्हणजे ते हे म्हटले या वयात इतकं कसं काय म्हणजे समजा तुम्हाला म्हणजे हे झालं म्हणून साथ बरोबर. देतात ह्या वयात. सोपं नाही. हा. सोपं नाही म्हणजे म्हणलं काय आम्हालाच कस तरी होतं आपल्याला कसं तरी 74 चालू आहे म्हणलं मला रनिंग 74 वर्षाचा मध्ये आहे. 1 जूनला 74 लागले हा. त्यांना. तुला कोणी बोललं का की मग तू बाबांना का घेऊन आला एवढ्या लांब मला बोलाय म्हणजे रस्त्यामध्ये घेऊन भेटलं पण तू यांना का घेऊन आला? लय जण हे झालते की बाबा हे असं चाललंय मग इतकं म्हातारा माणूस हे घेऊन चाललाय म्हणजे लोक म्हणायचे म्हणजे नाही का जर समजा काय झालं पण तर ते काय. काय झालं कसं पण ते आपण काही ते डोक्यातच घेतलं नाही ते जर डोक्यात आलं असतं ना तर मग पुढचं मग टेन्शन मध्येच गेलं असतं सगळं एवढी एनर्जी कुठून आणली बाबांनी हा. त्यांची होतं ते आम्ही समजा म्हणजे तिथं बी समजा दर्शन कुठं बी घेतलं किंवा काय झालं तर विचार असा कोणताही कुठाला बी आला नाहीये. घरचा नाही किंवा काही नाही फक्त आपल्याला जायचं दर्शन घ्यायचं परत म्हणजे येवायचं. आता एनर्जी अशा कुठून पद्धतीनं आली त्यांनाच माहिती आता ती तशा energy. पद्धतीनं म्हणजे समजा चालेल. मग नंतर कधी एक वेळ समजा म्हणजे आलं म्हणजे आमचे फोन बिन चालू राहायचे तर ते फोनच्या आधाराने समजा म्हणजे तेवढं ऐकायचं आणि येवायचं. बस तेवढंच म्हणजे. मग आजी कधी नाही म्हणली जाताना हो. हो, आजीचं सुरुवातीला सांगितलं सुरुवाती नाही, नाही, नाही निघलो तरी म्हणे आजीचं तुम्ही नाहीच होत आजी अशा मग घाबरल्याने बसायच्या तरी नाही, नाही, नाही म्हणे. नको म्हणे. कारण ते तुमचं असं आम्हाला म्हणत दुखत आहे. नव्हत्या ते त्यांना म्हणत होत्या त्यांना तुम्हाला नाही म्हणत. आम्हाला हा. नव्हते म्हणून पप्पाला नाही म्हणत. ते त्यांच्या पाशीच इतकं लांब मला जायचं म्हणे कसं तुमचं जातं आता तुम्ही? ते दुखतंय आणि ते आणि ते आणि कशाला. म्हणलं आता शेवटी नाही म्हणलं काय नाही दुखत काही नाही आणि काय. त्यांची ते मग माझं मनातूनच कुठं इच्छा दुखत होती आहे सध्या. मग त्यावेळेस दुखत होतं म्हणलं आता पण जाणार. हो. कारण की त्यांना 3 वर्ष काही झालंच नाही ना हा, मग हा. त्यांना मेजर हेच झालं नव्हतं ना हा. तरी पण सोपं नाही हा बाईक तरी बरोबर आहे हा आता त्यात बाईक पण साधी एक्सरसाइज हा बाईक म्हणजे पिक इतकं वजन तिच्यावरच कमीत कमी आमचं दोघांचं वजन वरतून बॅगेचं नाही नाही ती डायरेक्ट समजा आपण ते कपारीत समजा असं वरती झालं ना वरचं पुढचं चाक तर ते म्हणजे या वजनामुळे झालं. पुढं. वजनामुळे सामान हा सामान हम्म. मी आणि साईडचं आहे पुढचं काय असेल त्याचं किती समजा म्हणतं, पण ते जाखेर असं म्हणजे हे झालं. माझी जी स्कूटी आहे ऍक्सेस ती पण 100cc हा बरोबर त्याच्यापेक्षा कमी बाईक बरोबर. आम्हाला आहे ना आपलं जे गाडीची सर्व्हिसिंग केली ना तोच म्हणला कमीत कमी 150 पाहिजे 150 सीसी पाहिजे. 110cc काही नाही आहे तिथं पण ती गेली गाडी गाडीची घरी कमाल आहे की ती गाडी खरंय. कशी गेली खरंय. जे समाधान वाटलं समजा त्या समजा त्या मुलीने एक ती काठी दिली किंवा ते हे झालं तर ते एक म्हणजे नंतर असं वाटलं की बुवा समजा बुवा आपल्याला समाधान तर समजा झालेलंच होतं पण ती काठीमुळं म्हणजे अजून म्हणजे हे वाटलं. आणि नंतर ते असं मी बघितलं समजा ती मुली ती तर पण मला दिसली नाही ती गर्दीत कशी हे झाली आणि काय झालं हे काय आता सांगू याच्यात म्हणजे आम्ही काय. भारताचं पहिलं गाव पण बघितलं मानागाव बद्रीनाथचं हो ना. बद्रीनाथचं दर्शन एक मस्त झालं रात्री आमचे मोस्टली दर्शन आहे रात्रीच्याच टाइमला रात्री झाले झाले. कपाट बंद व्हायचे त्याचे मोठं पटापट दर्शन झालं नाही तर एका दर्शनाला 5-6-7 तास लागतात लागतं आणि मानगावचं असं आहे की आपण आहे ना बद्रीनाथला दर्शन घेतलं त्या दिवशी रात्री तिथं थांबलो स्टे केला आणि पुढे गेलो तर तिथून बद्रीनाथ पासून 3 किलोमीटर आहे तर तिथं सरस्वती देवीचं हे मंदिर आहे तिथून सरस्वती देवीचा उगम पण होतो आता ते उगम म्हणजे नदी कुठून येते तेच कळत नाही काही कळत नाही. हा आणि ती तिथून पाताळ लोकात जाती म्हणतात पण तसं नाही ते जाती पुढं पण ते ना पूर्वीचं हे होतं की पाताळ लोकात जाती तिथून स्वर्गाचा दरवाजा आहे हा ते वरती आता पांडवन ते गेले होते ते कुत्र्याने तिथून नेलं होतं त्यांना तिथून पुढे पाप पुण्यात झरा आहे तिकडे तर इतक्या लांब नाही गेलो नाही पाप जात. पुण्यात झरा आम्ही असं आहे फक्त याच्या पांडवाच्या याच्यापर्यंत पाप गेलो. पुण्यात झरा असं आहे की ज्यांनी पाप केलंय त्यांच्या अंगावर पाणी पडत नाही ते पाणी आणि ज्यांनी जे हे आहेत काही ना, पाप केलं नाही मग ते हा, चांगलं पाणी पाणी पडतं ते आता म्हणतात ती का म्हणतात ते पण आपण ते नाही बघत. हा कारण की तिथं आम्हाला तिथं श्वास तकलीफ होत होती की श्वास घ्यायलाच बद्रीनाथच्या तिथं स्वर्ग त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो स्वर्गात शिडी तिथे गेलती का वरती स्वर्ग सिडीत तिथे गेलो तिथपर्यंत ते गेलतो. पांडवांच्या तिथे ते सोनेरी मूर्त्या ठेवल्या आणि तिथपर्यंत आम्ही गेलो होतो हा तिथं भीमशिला पण आहे तिथे एक छोटी पूल आहे भीमचा पूल हा दगड पडलाय कारण खाली नदी आहे आणि तिथून पुढे जायला रस्ताच नव्हता त्यामुळे जे आपलं हे टाकलं दगड टाकलं तिथं तिथलचे बी लोक आहेत ना जास्त थांबत नाही वरती
6 महिने नाही. खाली असतात ते श्रीनगरच्या नाही. तिकडे बरं. वगैरे येतात ते. कारण की हा. बर्फच तितकं बर्फ पडतो असा- चारही बाजूने म्हणजे हिमालयातच आहे ते. तिथून थोडं पुढं गेलं गेलं की आपल्याला हे पण दिसन आपलं हे काय ते शंकराचं कोणतं हे कैलास. कैलास पर्वत दिसतं आपल्याला तिथून. कैलास. तिथे कैलासवर दिसतो. कैलास पर्वत म्हणजे केदारनाथच्या जर थोडं वर गेलो असतो ना मी, जातात लोक चढून. जातात. तर तिथं लगे की जटा वगैरे शंकराने आढळलेलं ते तिथं तसं आहे तिथं म्हणजे तिकडं पुढं. तुला ते गेले. हा तिथपर्यंत शक्य नाही नाही गेलो. अवघड तिथं. शक्य नाही तिकडं. तिथपर्यंत नाही गेलो आम्ही. हा. याच्यापर्यंत मुलं पांडवाच्या वगैरे ह्याच्या असले मुलं स्वर्गाचं दार आणि ते समजा तिथपर्यंत हा. गेलो. तिथून मग हे करतो. हा सरस्वतीचा उगम ते नदीचा बी ते बी म्हणजे हे केलं. पाताळात जाते ती. म्हणजे भरपूर फिरून आलो आम्ही. या प्रवासामध्ये ना तुमचं नातं कसं बदललं सांग ना. तुला काय आजोबांबद्दल काही नवीन गोष्टी कळाल्या? बाबांबद्दल एकच कळलं की मला बाबांबद्दल इथून निघालो ना तेव्हा भीती हीच होती की बाबा तो प्रवास करू शकतात का पूर्ण केदारनाथचे ट्रॅक वगैरे सगळं. पण तिथे गेलो कळलं माझ्यापेक्षा भारी बाबा आहेत. हा. माझं काय करू माझ्यापेक्षा भारी बाबा आहेत एवढं हे असं झालं. बरोबर. जेवढं आमचं आधी प्रेमळ हे होतं त्याच्यापेक्षा अजूक हे झालं जास्त हे घरी आलं. घट्ट नातं म्हणजे. हा. तर शेवटचाच प्रश्न घेऊ आपण. हा. हे, कसं होतं आजकालची मुलं आहे ना, म्हणजे वयस्क लोकांबरोबर टाइम घालवायला कंटाळा करतात किंवा हा, 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 बरोबर. ते वृद्धाश्रमात सोडणं असं म्हणतो खूप वेळेला. हम्म, हम्म. तर मग तू काय सांगशील की आजोबांबरोबर कसं काय वेळ घालवावा किंवा का घालवावा? आता मुलं आहे ना जास्त म्हणजे आपण इथंच बघतो की आई बापालाच मुलं हे करत नाही हा. आजकालच्या ह्याच्यात जास्त. बरोबर आहे. पण त्याच्यात आता इथं आमचा एक सत्कार झालता शेवगावला. तिथं तर मला श्रावण बाळ म्हणून हे केलं. मी तिथे हे झालतो. बाबांसोबत आता लहानपणापासून आहे ना काय आहे, आम्ही नगरला राहायचो. बाबा आणि ते शेवगावला राहायचे. जमीन वगैरे इथं पप्पांच्या सर्व्हिसमुळं सगळे नगरला. नगरला. आणि लहानपणापासून आहे ना गावाकडे यायची लय ओढ. आधीपासून गावाकडे शेती जायचं, वगैरे अभ्यास सगळं करायचा. होतं. शेतात आपलं वातावरण फ्रेश. हा तेव्हापासून आहे ना लय ओढ होती. आणि बाबाचा स्वभाव पण असा आहे की सगळ्यात प्रेम वडिलांसोबत वडिलांसारखं वागतील, मुलांसोबत म्हणजे नाही का सगळं तसं हे आमच्यासोबत ते आमच्यासारखंच वागतात. म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते त्यांना. आता मला जर लहानपणी मला मोटरी वगैरे खेळायचं लय नाद होता. मला ते मोटरी वगैरे मला त्यांनी कधीच टोकवलं नाही नाही का. त्याच्यामुळे आधीपासूनच आमचं हे लय झालतं. आणि त्याच्यात आहे ना बाबांचं असं आहे की ते लय स्ट्रगल करून वर आलेले आहेत. आणि त्याच्यापासून आहे ना लय मोटिवेशन भेटतं. म्हणजे त्यांनी दुकानात सुद्धा काम केलं. मशिनरीचं दुकान आहे. शाळेत बॉम्बे वगैरे मशिनरी. त्यांच्या स्वभाव ते मशिनरी. मोटर वगैरे असतात ना आपल्या विहिरीत सुरुवातीला टाकायचे. 15 ते दुकानात 15 ते त्यांचं 20 वर्ष. नंतर हायस्कूलमध्ये त्यांचं दुकानात असं होतं की त्यांच्या बगैर अजून बी दुकान सुद्धा हे नाही. म्हणजे त्यांना अजून सुद्धा भेटले का बोलावतात. लोक समजा ग्राहक का ते अजून सुद्धा म्हणजे म्हणजे ओळख मालकाला एवढं माहित नव्हतं की हे सामान कुठे ठेवलं, तेवढं त्यांना माहित होतं. ते सगळंच ते म्हणजे म्हणजे बरं त्यांचं असं आहे की शाळेत ते जेव्हा लागले ना त्यांच्या स्वभावामुळेच लागले ते. हा. एकदम प्रेमळ स्वभाव आणि एकदम कुठंच काही नाही. आता बाकीचं कसं असतं की बाबा अख्खं दुकान आपल्या ताब्यात आहे म्हणलं आपल्याला काहीतरी घेतात नाही. चोरी वगैरे. तसं त्यांना काहीच नाही नाही नव्हतं. नाही नाही आणि तसं काही शेवगावचं सगळ्यात मोठं ते सगळं- मशिनरीचं दुकान होतं त्या काळी. आता अजून बी आहे. अजून तिथं ते- आता एक नेवाशा रोडला आलाय तिथं आता. ते हे पूर्ण सगळं बघायचं. हा हो. आणि त्यांचा स्वभावच तसा होता. आणि मग ते शाळेत लागले. त्यांचं हे झालं अजून सुद्धा त्यांना तिथे बोलवतात कामाला. इतकं म्हणजे हे त्यांचं नाही, म्हणजे नाही, ते आता शाळेत जेव्हा बोलवतात लागले आता म्हणजे ना पण आपल्याला आता शरीराने एवढं हा. होणार नाही. शाळेत लागलो ते बा, सांगा ना तुम्हाला दोन- परत बोलत होती. बोलवलं तर म्हणजे अजूनही सुद्धा म्हणजे हे करते तू ये मग काही काम करू नको फक्त ये बस आणि समजा म्हणजे लक्ष तुला दे थोडंफार. हा पण नाही नाही म्हणलं आता आपल्याला शरीर साथ देत नाही. शाळेत ते ना आता काहीतरी मुलं आहेत ना कशाला. हा. 92 साली शाळेत लागले ते. हा. 92 19 जन्माच्या आधी 8-6 वर्ष. हा तेव्हा ते शाळेत जात ते- नव्हते. ते दुकानावर जायचे. हा. मग त्यांना तो मालक समजून सांगत होता की बाबा तुला पेन्शन भेटन, तुला पुढे भविष्य तुझं चांगलं होईल. श्रीराम त्याच्यामुळे सेठ सब लोक हा. लय एकदम म्हणजे सेठ म्हणजे लय मायाळू किंवा समजा समजून बी सांगितलं ते नाही. पण आणि माझी इच्छा काय नाही नाही मी दुकानातच राहणार नाही म्हणे. तू दुकानात राहू नको तुला आता आलेलं आहे तर तू जा चान्स आला आणि तर तिथं शाळेत तुला जातो. समजा तुला थोडी पेन्सिल भेटल किंवा समजा थोडा पगार इथल्यापेक्षा जास्ती भेटल. मी देऊन कितीक देणार म्हणे Patient तुला. set होऊन जाईल ना म्हणजे आयुष्यात. त्याच्या शाळेत कितीक देणार लागायच्या म्हणे? दुकानात लागायच्या आधी 8 आमचं- ते 10 हजाराच्या आत तू समजा म्हणजे राहशील.
ते बी लय झाले म्हणे, ती पण लवकर आली. लय झाले म्हणे. हम्म. पण पेन्सिलच्या याच्यात गेल्यावर समजा तुला म्हणजे हे होईल. पुढे मागे टेन्शन नाही ना काही हा. फ्रेंड्स आलं म्हटलं की काही नंतर ग- विषयच राहत नाही का कारण की त्याच्या आधी आहे ना लय गरिबीच होती आता म्हणजे. हा आठवड्याला धान्य विकत आणायचं ते खायचं तशी गरिबी होती. मस्त वावर वगैरे सगळं होतं. पण वावरात बोर वगैरे बरोबर. पाणी हो. वगैरे. पण त्याच्यानंतर बाबांनीच खरं चालू केलं. बाबामुळे ते- पप्पा नोकरीला लागले. मग तिथून पुढं मग जरा हे झालं. पुढे काय करतात पोलीस मध्ये तू तुम्ही जाते बरं. नगर नगरला हो. काय नाव रवींद्र अर्जुन पवार AS आहेत. आर्मोवर हेड आहेत. नगरलाच आहे त्याचं. मला नव्हतं माहिती आपला विषयच नाही म्हणजे नाही नाही त्याच्यावर तर आपलं याला पेपरला पण आलेलं आहे पेपरला ना. बातमी आलेली. हा का? पेपर त्यांचं नगरच्या बरोबर सेलचे PS लोक- येऊन गेले ना म्हणून विचारलं लोकमतला आहे ना ते एक. AS आहेत ते PS. हा, आता कळलं. पुढच्या त्यांची प्रमोशन होऊन जाईन PS आता होऊन जाईल. PSI होईल. होऊनच जाईन. की मला नव्हतं माहित की ते हा, हा. ते घमंडच नाही, त्यांना सुद्धा घमंड नाही. माझा मुलगा पोलीस आहे ना, नाही, हा, नाही. एकदम शांत तू पण काही आपलं. नाही म्हणलं हा. तू ब्लॉगिंग कधी करतो काय मी आहे ना 2016 पासून युट्यूब करतो. तसं 10वी पासून जेव्हा जिओ आला ना तेव्हा किडा लागला होता की बाबा चला आता आपल्याला व्लॉगिंग वगैरे. व्लॉगिंग नव्हती, एक टेक चॅनल चालू केलं होतं. हॉट ग्लू गन कशी बनवायची असं हा, तसं. तसं, नंतर तसं, मग तसं. मूवीचे रिव्ह्यू द्यायला लागलो, ते पण नाही चाललं. एक मध्ये चॅनल पण मोनोटाईज झालं. बरं. पण ते पेमेंट पण आलं फर्स्ट 7,000 रुपये काहीतरी आलते. का पण ते काय झालं, मूवीचे रिव्ह्यू कव्हर करणार आहे आपले स्वतःच्या खिशातून पैसे द्यायचे, पिक्चर बघायचा फर्स्ट डे फर्स्ट शो, मग ते हे करायचं ते राडा. आणि त्याच्यानंतर हे काय झालं, ईद आलो मी 2022 ऑपरेशन झालं. डिसेंबर 2023 ईद आलो. पप्पा म्हणले मग ईद आलाच आहे तर मग कर ब्लॉगिंग चालू. हे सगळं पप्पांमुळेच झालं. माझ्या म्हणजे कॅमेराची भीती तर आधीपासून नव्हती. हा, मग ब्लॉगिंग चालू केली. छोटा भाऊ करत होता आधी, हिंदीतून करायचा तो ब्लॉग. तू पण ब्लॉग करतो नाही, तो करत होता आधी. हा. आता ते शिक्षणामुळे त्याचं जरा हे झालं. मग नंतर मग 2023 ऑगस्ट 16 ऑगस्टला चालू केली. हा, ब्लॉगिंग 2024 ला. मग तेव्हा हळूहळू चालू झालं. मग मराठीतून आपल्या गावठी भाषेत एकदम मस्त गावाकडे काय चालू आहे, शेळ्या बकऱ्या कोंबड्या बदका वगैरे सगळे दाखवायचे. मग तिथून ते चालू झालं. आता बरेच सबस्क्रायबर वगैरे पण झालेत, बघतात. आता काय सध्या आकडे काय आता युट्यूबला 13,500 सबस्क्रायबर आहेत आणि इन्स्टाला 17,100 फॉलोवर झाले. बघितले. हा, गेल्यात व्हिडिओ काही मिलियन वगैरे. ती जात आहे. कारण की तुम्हाला माहिती व्हिडिओ जर व्हायरल झाली तर किती मनातून म्हणजे हे खरंय, होतं. खरंय, खरंय, खरंय. आता एक न्यूज पण आली होती. आपली आता आम्ही गेलतो ना त्याची अहिल्यानगर न्यूज 24 काहीतरी चॅनल हा, daily video. त्याला पण 2 लाख काहीतरी व्ह्यूज गेलेत. आता बरेच व्ह्यूज गेलेत. आदित्य डेरे तू इथं जवळ आहे आदित्य डेरे माहिती आहे ना, त्याला तर बघून हे केलं ना मी आधी. त्याचे ते आपलं हे गन्नी गावात त्याला फेमस आहे ते गन्नी गावात त्याच्या बाबतीत. तिथून तर तो हे झाला. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि इतका वेळ दिला मला. स्टोरी खूप वेगळी म्हणलंय. बायको आजोबांना घेऊन जायचं म्हणजे रिस्क शेवटी. हा, मुलं जातात हे करतात पण आजोबाला मुलं वगैरे जातात मान्य आहे मला. हा. आजोबा पण जातात पण गाडीतून हा, बसनी travel ट्रेननी वगैरे जातात. बाईकवर बरोबर. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचा. हा. थँक्यू आजोबा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर केली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये कळलं नसेल तर तुम्ही मला खालच्या नंबर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि तुम्हाला या दोघांचं धाडस कसं वाटलं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि या पॉडकास्टला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज टू कम. ओके दिन तर व्हिडिओ एका नवीन भागात एका नवीन गेस्टसह. तोपर्यंत सी या. हॅव गुड अँड बाय.